विजय झालाय. इथे आई गावदेवी कोशिवली ब संघाने जसा टॉस जिंकला आणि माइंडसेट त्यांचा नक्कीच होता की आपण बॅटिंग घ्यायची. कारण सकाळपासून ॲटमॉस्फिअर आपण पाहता अगदी बॅटिंगला आणि अनुकूल असं हे वातावरण सध्या हे ॲटमॉस्फिअर त्याला सुटेबल झालंय. आणि ते ॲटमॉस्फिअर सुटेबल होत असताना लगेच कॅप्टन क्षणाचा विलंब एकदा स्माईल त्यांच्या चेहऱ्यावरती पाहिली आणि बॅटिंग घेतली. पहिला चेंडू, लेट्स प्ले गेम ऑन. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या वळण घेतो आणि पंचाने घोषित केला इट इज व्हाईट बॉल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल घोषित केलाय. इथे खोलात टाकलेला चेंडू, जबरदस्त चेंडूने कमबॅक करून दिलाय. बॅटिंगसाठी आपण पाहतो साहिल मागच्या मॅचचा हिरो राहिलेला रुपेशला आपण पाहतो नॉकचा एंडवरती. आणि इथनं गोलंदाजी ट्रॅकवरती अजय भोईर आलाय. इथे शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. लास्ट 2 अटेम्प्ट केले. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटली आहे बंडू बुवा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातामध्ये चेंडू अगदी निसटला आणि फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट मध्ये ट्राय करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती झेल गॅदर झाली नाहीये. साहिलला मिळालेलं जीवनदान हे कुठपर्यंत नेईल टीम आई गावदेवी शेडगाव संघाला ते देखील आता पाहावं लागेल. 2 धावा कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा पाहाच्या साहाय्याने चेंडू अडवला. फेकी झाली. इथे पहा रॉंग एंडनी थ्रो की झाली. थ्रो केला होता, मात्र तिथे आपण पाहिलं तर अगदी इथे देखील 2 धावा. जिथे बंडू बुवा तिथे चेंडू, बंडू तिथे चेंडू, अशी सध्या इथे मॅच मध्ये जुगलबंदी चालू आहे. आणि मात्र त्यांच्या हाताला चेंडू काही लागत नाहीये. आमचे दाभाडचे संतोष शेठ टायगर, संतोषजी शिरोशी यांचा देखील शुभागमन झाला. आपलं देखील स्वागत आहे. क्रिकेटचे कट्टर चाहते आहेत, कट्टर प्रेमी आहेत आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. इथे चांगला चेंडू, पिचिंग चांगली आहे. पिचिंग चांगली होत असताना इथे डॉट बॉल आलाय. षटकार आता या चेंडूवरती आलाय. अकरा धावा झाला. षटक्यात ठोकलाय. फलंदाज साहिलला जीवनदान दिले होतं. फुलटॉस आहे. इथे बॅटची टॉपेज आहे. पहा वाह, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. ॲथलेटिक एफर्ट्स दाखवले. फेकी लगेच देखील केली, मात्र त्या क्षेत्ररक्षणाची दाद द्यावी लागेल. प्रांजल त्या ठिकाणी होता पहा, मागच्या मॅचचा हिरो. त्याला माहिती आहे अशा धावा वाचवाव्या लागतील, अदरवाईज माझ्यावरती ती गोलंदाजी करण्याची जिम्मेदारी येते. माझ्या स्वतःसाठी त्या मला धावा वाचवायच्या आहेत आणि त्या खऱ्या अर्थाने त्याने सिद्ध करून दाखवले. सिद्धता हा खूप मोठा शब्द आहे. यानंतर एक षटकानंतर आपण पाहतोय गोलंदाजी साठी दाखल झालाय निलेश भोईर, संघाचा प्रमुख, संघाचा मुखिया. पहिल्या षटकामध्ये 12 धावा जमा झाल्यात. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत. एका बाजूला असणार आहे जय हनुमान दिनकर पाडा, विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स शिरोळे. जर्सी कलर सेम, पॅटर्न सेम, संघ वेगळा, खेळाडू वेगळे, बॉलर वेगळे, फलंदाज वेगळे, मात्र अलंकार गोडवेंदे सोंडू यांनी काय जबरदस्त बॅटिंग केली. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक उच्चांक गाठला वैयक्तिक स्कोअरमध्ये आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना त्याची बॅटिंग सर्वांना मन मोहित करणारी फलंदाजी इथे आपण पाहिली आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना इथे आपण पाहतोय
12 धावा धावफलकातील लागले गेलेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. प्रोटेक्शन आहे. लेफ्टी बॅटर असताना त्याला प्रोटेक्शन दिलं गेलंय. कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न कुठेतरी अगदी दिशेवरती नियंत्रण नाहीये. दिशा आणि दशा सिमिलॅरिटी आहे शब्दामध्ये, मात्र खूप सारा शब्दांचा फरक आहे. तुम्ही योग्य दिशेमध्ये चेंडू टाकला तर त्याचा सन्मान होईल. तुम्ही खराब चेंडू टाकला तर त्याची दशा होणार आहे. इथे पहा बॉल बॅक आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल सोडली आहे. झेल कोणाची सोडली आहे? साहिलची. ज्याने आतापर्यंत त्याला दुसरं जीवनदान मिळालंय. मात्र जीवनदान मिळत असताना अनेकदा आपण पाहिले अनेक रेकॉर्ड्स ब्रेक होताना आपण पाहिले. हिस्टॉरिकल प्लेस आपण हिस्टॉरिकल असे रेकॉर्ड्स आपण पाहिलेत. त्यामध्ये असेल हिटमॅन ऑफ रोहित शर्माचा 264 धावा 7 धाव्यांवरती जीवनदान दिलं होतं. तिसरा परेराने सेकंड स्लिपमध्ये ती झेल सोडली होती आणि तब्बल 264 धावांचा विश्व विक्रमी रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावरती आहे. वरती धावसंख्या पोहोचली आहे. 1.2चा खेळ सध्या समाप्त झालाय. इथे पुढे टाकल्या चेंडू तिथे ग्लान्स केला. पुन्हा एकदा बंडू बुवा यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. एक धाव तिथे आली आहे. आणि खास करून मी आज म्हणेन एक मजात्मक गोष्ट, बंडू तिथे चेंडू, अशी सध्या भूमिका आपण या मॅच मध्ये पाहतोय. माझ्यापेक्षा खूप वरिष्ठ आहेत, मात्र आमचा मित्र मैत्री आमची खूप घट्ट आहे खूप वर्षांपासून. मात्र त्यामुळे ही भूमिका मी सध्या घेतो त्यांच्याबद्दल बोलण्याची. फटका पुण्यात आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. कल्पेश होते त्या ठिकाणी. चांगला चेंडू गॅदर केला. कल्पेश देखील एक चांगले आयोजकाच्या भूमिकेत नेहमीच असतात, चांगले समालोचक देखील करतात आणि अनेकदा आपण पाहिले कल्पेश एक क्रिकेटवरती ते देखील चांगलं प्रेम आहे त्यांचं, चांगली भूमिका त्यांची असते आणि त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू आपण पाहिला विसावला गेला. इथे एक धाव आली आहे. साहिलची भूमिका खूप महत्त्वाची आहे, कारण त्याला 2 जीवनदान दिलेत आणि साहिल आता संघाला कुठवर नेईल हे देखील पाहावं लागेल. काल देखील कुशिवलीकरांचा एक संघ इथे एंटर झालाय सुपर 2 मध्ये आणि मेगा फायनलसाठी सज्ज झालाय. पुन्हा चांगला फटका आहे. इथे पहा सचिन त्या ठिकाणी उपस्थित होते. चांगला चेंडू अडवला, गॅदर केला आणि एक कुशिवलीकरांचा संघ इथे उपस्थित झालाय. दीपेश पाटील, रबाडा, त्यानंतर आपण पाहतो स्वप्नील, सतीश मांजे, पराग. मला वाटतं सकाळपासून मॅचचा आनंद युट्यूबवरती घेत आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा आम्ही देतोय. सकाळपासून 18 धावा झाल्यात. एक चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकामधील. चांगला चेंडू आहे. एक जबरदस्त चेंडू टाकला निलेश भोईरच्या माध्यमातून. संघाचा लेजेंडरी क्रिकेटर आहे, संघाचा मुखिया म्हणून ज्याला मी संबोधतो तो खेळाडू आपण पाहिला. त्याने चांगला इकॉनॉमिकल षटक टाकलं. फक्त त्याने धावा खर्च केल्या 6 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं दीपक सुतार की काय त्याच्यावरती जबरदस्त आक्रमण केलं होतं. अक्षरशः आपण त्याला मराठीमध्ये शुद्ध म्हणू शकतो की जोर घेतली होती. मी तर सांगेन निलेश भोईरवर माझ्या शब्दात, अगदी गावठी शब्दात संदीप म्हणायचं तर निलेश भोईरवर बितली की कुठे चेंडू टाकायचा कुठे नाही असं त्यांना वाटत होतं. मात्र 4 चेंडूवरती त्यांनी धावा दिल्या होत्या 9. गोलंदाजी छान झाली, परंतु बंडूचं काही खरं नाहीये. बंडूने जर असं क्षेत्ररक्षण केलं तर बंडूला कदाचित संघामध्ये ठेवणार नाहीये, अशी चर्चा मॅच सुरू झाल्यापासून पाहायला मिळते. नवीन एखादा खेळाडू तयार झाला तर बंडूची जागा खाली होईल, यात काही शंका नाही. संदीप
मगाशी निलेशवरती बेतली होती, आता बंडूभाऊ यांच्यावरती सर्व जिम्मेदारी आली आहे. मात्र खऱ्या अर्थाने मी म्हणेन की मजेशीर विषय होता बनून झालं. आता मॅचकडे पुन्हा आता जाऊया, जिथे तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आणला गेलाय. केतन भोईर आलेत, केतन पाटील आहेत. आणि इथनं निलेशने जबरदस्त मगाशी जसे त्याने उल्लेख केला की या मॅचमध्ये आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करू, आणि ते करून दाखवलंय त्याने. इथे चांगला फटका आहे, तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. पुन्हा एकदा कल्पेश या मॅच मध्ये जास्त करून चेंडू कल्पेश, नंतर आपण पाहिलं तर बंडू यांच्याकडे जातोय चेंडू. मात्र निलेशने जबरदस्त कमबॅक करणारं षटक टाकलं, जिथे फक्त त्याने धावा खर्च केला 6. एक अनुभव काय असतो, एक्सपिरियन्स इज द मोस्ट फॅक्टर ऑफ द लाईफ. आणि जीवनामध्ये अविभाज्य घटक असतो आपला एक्सपिरियन्स, आणि तो एक्सपिरियन्सच्या जोरावरती आपण खूप काही करू शकतो. जिथे आपण खचलेलो असतो त्या खचलेल्या जीवनापासून स्वतःला उभं करण्याची ताकद, सामर्थ्य, शक्ती, त्या कॉन्फिडन्स आपल्याला वाढवून देणारं काम म्हणजे एक्सपिरियन्स करत असतो. इथे शॉटम पूल केलंय, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, आणि ते इथे होईल फलंदाज फेल, फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहू शकाल, एकदम पेसर आहे गोलंदाज. अगदी पडल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेणारा चेंडू, अगदी बॉडीवर चेंडू आला, तदनंतर त्याला ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला, आणि तिथे कुठेतरी मिस जज झाला फटका, आणि तिथनं फलंदाज रुपेश बाद झाला. 4 चेंडूमध्ये त्याने फक्त 2 धावा केल्या. आता कोशिवली ब संघाचा स्कोरचा विचार केला तर 19 धावा झाल्यात, एक गडी गमावला गेलाय. 2.2 षटके आतापर्यंत कंप्लीट झालेत. जिथे कमी तिथे आम्ही, अशी भूमिका आमचे मित्र व्हॉइस ऑफ खांबाला घेताना स्कोरच्या भूमिकेत सध्या ते आलेत. टेक्निकल टीममध्ये कृष्णा भोईर, एक अतिशय एक्सपिरियन्स आणि योगेश टेनिस क्रिकेटचे टेक्निकल टीमचे प्रमुख आमचे योगेश भोईर आज पाली टुर्नामेंट कव्हर करतात, आणि त्यांचेच बंधू कृष्णा भोईर सुद्धा ही सेलोन मोंडूची स्पर्धा कव्हर करताना आपण पाहायला मिळते. इथे आल्या पहा दिनेशने इथे बाहुबली फटका, एकच फटका 440चा झटका, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. यानंतर सामना असणार आहे जय हनुमान दिनकरपाडा विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स शिरोले. आणि आज मी तर म्हणेन नाश्त्याला लक खाऊन आलेत की काय असंच म्हणावं लागेल एम जी स्पोर्ट्स बासे संघाला, कारण पहिला सामना अगदी निसटता विजय मिळवला, तर नंतर लगेच त्यांना बाय मिळाली. इथे पहा जबरदस्त फटका, इथे तोडफोड डिपार्टमेंटचा सदस्य दाखल झाला, आणि आल्या पहिल्या चेंडू पासून तोडफोड आणि फक्त तोडफोड, त्यासाठी सुरुवात केली आहे फलंदाज दिनेश बाहुबली, आणि बाहुबली फटके सध्या ठोकतोय. आणि जर कुशिवली ब संघ इथे जर आज क्वालिफाय होतोय, तर त्यांना मोहन गोरले यांच्याकडनं एक जर्सी परिधान करताना त्यांच्या नावाचे पाहायला मिळेल. अजून एक षटकार आला तर तुषार पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा आहे, ते देखील दिलं जाईल. इथे डॉट आलाय महेंद्र पाटील आणि विवेक पाटील यांच्याकडनं शेडगाव टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, थँक्यू सो मच. त्यानंतर विनंती करेन SRT असोसिएशनचे जे कमिटीचे सभासद आहेत, अर्थात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सल्लागार, सहसल्लागार, खजिनदार, जे पदाधिकारी ते उपस्थित असतील त्यांना विनंती करेन की आपण इथे या. आपण पुढच्या टुर्नामेंटची आपण इथे ड्रॉ करणार आहोत. इथे नो चेंडू आलाय, पंचांनी घोषित केलाय. तुषार पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे कोशिवली बी संघासाठी.
राकेश पाटील यांच्याकडे 3 षटकाराला तब्बल 500 रुपये दिले जातील. आणि इथनं पाहतोय आपण पुन्हा एकदा मॅचकडे, जेथे केतन पाटील वरती आक्रमण केलंय आणि नो बॉल आला. फीटचा चेंडू समोर दिनेश आहे. फटका अगदी ताकदीने फटका ठोकलाय. तिथे निलेश भोईर होता, चेंडू ऑर्डरला गॅदर केला, फेकला, मात्र तिथे एक धाव आली आहे. तेहतीस धावा झाल्यात. 3 षटके कंप्लीट झाले. 11ची सरासरी गाठली. मात्र एक जमेची बाजू राहिली. एकच विकेट तिथे गमावलाय. तिथनं आपण पाहतो दिनेश आले. दिनेशने 2 षटकार ठोकले. दिनेशने जिथे संघाचा स्कोर थांबला होता तिथं दिनेशने संघाचा स्कोर वाढवलाय. बॉबी कैलास बांगर, जितू पाटील आणि तुषार पाटील यांच्याकडे 3 षटकारासाठी 500. मी सकाळपासून दिनेशचं नाव आठवत होतो, पण आता पुन्हा एकदा 12th मॅनने नक्की सांगून दिले की बॉबीने काय जबरदस्त 2 षटकार ठोकले. लॉबीमध्ये 6 धावा आणि 2 षटकार ठोकले. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती प्रांजल आलेत, मागचा मॅचचा हिरो. वा, काय जबरदस्त चेंडू टाकलाय. मागच्या मॅच मध्ये जिथनं त्याने एड केला होता आपल्या षटकाचा, तिथनं पहा पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. मात्र क्षेत्ररक्षणात थोडी साथ मिळत नाहीये. सचिन आले, चेंडूपर्यंत पोहोचले, त्याने चेंडू अडवला, गॅदर केला, मात्र फेकता फेकता 2 धावा कंप्लीट झाल्यात. आज खऱ्या अर्थाने इथे लक आजमावण्याचा प्रयत्न करतात कुशिवली ब संघ, कारण त्यांच्याच गावचा एक संघ क्वालिफाय झालाय. वेलकम भूषणजी दळवे, आमचे मित्र आणि या मैदानाचे मालक स्वर्गवासी महादेव भाऊसाहेब दळवे यांच्या नावाचं एक क्रीडांगण आहे आणि त्यांचेच सुपुत्र आहेत. आपण या मंचावरती आपल्या देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. भूषणजी दळवे, वेलकम, आपण या. वेलकम वेलकम वेलकम, सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अजून एक चांगला जबरदस्त चेंडू आपण पाहिला. या मैदानाचे मालक स्वर्गवासी महादेव भाऊसाहेब दळवी क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणाचे मालक आपण पाहतो त्यांचे सुपुत्र भूषणजी दळवी युवा उद्योजक कासने यांचा देखील आपण इथे करूया सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम. तुषार पाटील, वेलकम. हर्षल मांजे यांचा देखील इथे सहर्ष स्वागत आपण करूया. आणि तुषार पाटील यांच्या माध्यमातून अनेक पारितोषिके लागलेत कुशिवली ब संघाला. मात्र प्रांजल ज्याने मागच्या मासमध्ये करून दिलं होतं कमबॅक, तोच गोलंदाज पुन्हा एकदा अंतिम षटकामध्ये देखील आपल्या संघाला इथे कमबॅक करून देतो आणि त्याने पाठवलंय बॉबीला लॉबीमध्ये, डगआउट जास्ताला पाठवलंय. दिनेश उर्फ बॉबी इथे बाद होत असताना मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. अगदी बॅट लास्ट मोमेंट ऑफ बॅट फिरली, त्याच्यामुळे बॅटच्या अगदी टोवरती चेंडू लागला आणि तिथनं झेल कंप्लीट केली, गॅदर केली आहे. फलंदाज बाद होण्यापूर्वी त्याच्या धावा आपण पाहिल्या. बॅटिंगमध्ये येत असताना तब्बल 15 धावा, 9 चेंडू फेस केले, 15 धावा आल्या, त्यामध्ये 2 षटकार होते. मित्रांनो, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. हियान शिलोन मोंडोल आणि त्यामधील पुढचा सामना अतिशय भयानक चित्तथरारक असा पुढचा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. इथे आपण पाहणार आहोत पुढच्या मॅचमध्ये अलंकार घोडविंदे सोंडूचा तुफान की समोर विनोद दिनकर भावेश यादवचं आक्रमण. कशा प्रकारे त्या आव्हानाला ते कशा प्रकारे सामोरं, कडवं आव्हान असेल दोन्ही संघांसमोर. इथे पहा, आल्या आल्या फटका फटका सजवलाय, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त हिट, इट्स अ कडक 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 आणि बेधडक षटकार. पारस आले आणि पारसच्या बॅट बद्दल पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट षटकार आलाय. चांगला चेंडू इथे पाहिला, एक चांगला कमबॅक करणारा चेंडू पाहिला. एखादा षटकार आल्यानंतर कमबॅक करणं हे प्रांजलने सध्या तरी मी म्हणे या संपूर्ण मॅच मध्ये दाखवून दिलंय. 2 धावा कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न चालू आहे.
इथे 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 काय घडले पाहावं लागेल. सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये आपली बॅट ग्राउंडेड केली आहे आणि इथे धावा झाल्या 3 कंप्लीट. 44 धावा झाल्यात. 45 धावांचा टार्गेट आहे आणि इथनं आपण जाऊया जिथे लगेच दुसरा मॅचचा टॉस आपण करणार आहोत आणि मी विनंती करेन भूषणजी दळवी या मैदानाचे मालक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया आणि तिथे जॉईन होतील व्हॉइस ऑफ खांबाला दीपक सुतार. धन्यवाद. जानोबान दिनकरपाडा आणि गावदेवी शिरोली यांच्यामध्ये पुढील मॅचचा आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. जानोबान दिनकरपाडा टीमचे कॅप्टन आमच्या समवेत जॉईन झालेत. भूषणजी दलवे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय आणि त्याचबरोबर गावदेवी शिरोली टीमचे कॅप्टन देखील जोडले जातील. दुसऱ्या फेरीतील एक महत्त्वाची लढाई आणि त्यांच्यामध्ये नाणेफेक होतोय. दोघांनाही नाण्याच्या दोन्ही बाजू माहीत आहेत. कॉल केला जाईल दिनकरपाडा टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून. 2025-26 असा कॉल होता परंतु हियांश 11 आले म्हणजे नाणेफेक जिंकली ती शिरोली टीमच्या कॅप्टनने. मान्यवरांना विनंती असेल की आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. थोडीशी आपण करूया चर्चा. नाणेफेक जिंकली 4 ओव्हरचा हा देखील सामना असेल. समोर जर विचार केला तर दिनकरपाडा संघ आहे. दिनकरपाडा संघाची कामगिरी देखील खूप महत्त्वाची राहिली. भावेश सारखा खेळाडू त्यांच्यामध्ये आहे. काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर होईल? प्रमोद आहे, शुभम आहे, अलंकार आहे. अलंकारने मागच्या मॅचमध्ये अर्धशतक झलकावलं. या मॅचमध्ये किती अपेक्षा करतो आणि आजचा दिवस शिरोला टीमचा राहील का? प्रयत्न राहतील का फायनल पर्यंत पोहोचण्याचे? प्रयत्न तर नक्कीच करू आणि सोंडूनी मागच्या मॅच सारखी बॅटिंग केली तशीच या मॅच मध्ये पण करावी ही संघाची इच्छा आहे. तर आपण चर्चा करूया. जानोबान दिनकरपाडा संघ मागच्या मॅचमध्ये विचार केला तर अलंकार यांनी अर्धशतक केलं. 15 चेंडूमध्ये 55 धाबा. असोसिएशन मधील तिसरं अर्धशतक त्याच्या नावावर राहिलं. बॅटिंग करायची किती धाबांपर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील? जास्तीत जास्त धावा उभारण्याची प्रयत्न करू कारण का विनोद आणि भावेश पण आमचा जास्त फॉर्म मध्ये. पहिली मॅच तर बघितली असेल तुम्ही. भावेश आणि विनोदने मागच्या मॅचमध्ये खूपच चांगली कामगिरी केली. या मॅचमध्ये तू किती अपेक्षा करतो की किती धाबा बनवतील ते? वैयक्तिक किती धावांपर्यंत त्यांनी मजल मारली पाहिजे? पूर्ण संघाकडून जशी ते दोघांनी खेळी केली तशी पूर्ण संघाकडून अपेक्षा आहे. पूर्ण संघ चांगला खेळेल अशी अपेक्षा आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल नक्कीच आणि चांगला सामना बघायला मिळेल. आणि माझ्या गावासाठी जरा 2 शब्द बोलायचे आहेत. गावाचे स्पेशल थँक्स टू आणि स्पेशल टू सनीने इथेची पहिली मॅच जेव्हा चालू होती तेव्हा आम्हाला इथे कमिटीला पण फोन करून सांगितलं की माझी टीम जर आज क्वालिफाय झाली तर त्यांना 10,000चे पारितोषिक आम्ही देऊ. तर सनीने मला कॉल करून सांगितलं की आज जिंका तुमच्या टीमी पाहिजे ते पारितोषिक देतो. आणि आज जे ते टी शर्ट आम्ही परिधान केले ते पण सनीने आम्हाला न सांगता स्पॉन्सर केले. त्यामुळे माझ्या गावाचे असंच आभार की प्रत्येक वेळी खेळासाठी आम्हाला मुलांना असं सपोर्ट करत राहा. खूपच चांगला तुम्ही उल्लेख केला. दोन्ही कॅप्टनला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाले. नाणेफेक जिंकली ती शिरोली टीमच्या कॅप्टन यांनी प्रथम दिनकरपाड्यासमोर गोलंदाजीचा निर्णय घेतले. कुठे जाऊ नका पाहत राहा हियांश 11 चषक 2025-26. इथून आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे उपस्थित आहेत व्हाईस ऑफ केले संदीप पाटील. थँक्यू. सो थँक्यू सो मच. या ठिकाणी नुकतंच ज्यांचा शुभागमन झालाय याच मोडूल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय रामशेठ फर्डे साहेबांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं करूया आपण इथे सहर्ष स्वागत. पहिला चेंडू डावाला सुरुवात केली इथे. आणि मोंडूल गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि जी आपण बायांची गाणी ऐकतो त्यामधील अगदी कार्यसम्राट एक जबरदस्त आवाज वामनजी भस्मा काका यांचं देखील शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. इथे पहा फेकी झाली. एक कसा थ्रो आपण पाहिला आणि तिथे प्रयत्नशील तर आहेत. अशा प्रकारच्या धावा कोशिवली ब संघाला रोखावे लागतील तरच मात्र इथे कुठेतरी प्रतिस्पर्धी संघासमोरचे आपण टार्गेट सेट केलंय.
ते टार्गेट तुम्हाला थांबवता येईल. 2 धावा घेतल्यात. बॅटिंग शॉट आपण पाहतोय. फलंदाजासाठी आलेत फलंदाज अजय भोईर आणि सचिन घोडविंदे असे बॅटर आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आहे ऋतुराज. प्रचंड वेगवान प्रचंड वेगवान चेंडू आपण पाहिला. इथनं डॉट बॉल आलाय. ऋतुराज भोईरला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. एक टार्गेट तर चांगलं सेट केलंय आणि सेट केलं असताना वेलकम कोशिवली संघ इथे उपस्थित झालाय. पराग पाटील आणि कंपनी. फटका फसला इथे. क्षेत्ररक्षक स्वतः उपस्थित आहे तिथे. पाहूया. झेल सोडली आहे. कुठेतरी मला वाटते दिवसा तारे दिसले असणार क्षेत्ररक्षकाला, त्याच्यामुळे ती झेल सध्या हातामध्ये अगदी सहज आलेला एक छोटासा गोळा आणि तो गोळा पकडता इथे तारे दिसले असतील, त्याच्यामुळे ही झेल सोडली आहे. 4 धावा आपण पाहतोय. धावफलकावरती लागले गेलेत. ऋतुराज भोईर 4 धावा पहिल्या षटक्यामध्ये लागल्यात आतापर्यंत. इथे फटका पहा. ज्या फटक्याने आतुरतेने वाट पाहत तो फटका आणण्याचा प्रयत्न करत होता. डीप पेक्षा कव्हर आणि स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ग्लान्स केलंय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला हा पहिला चौकार. 8 वरती धावसंख्या पोहोचली आहे. एक टप्प्याकर चेंडू सीमा पार आणि त्याच प्रयत्नशील होता. त्याच प्रयत्नात होता की तोच फटका त्याला खेळायचा आहे. कधीपासून मी पाहिलं की तोच फटका खेळण्यासाठी कधीपासून चाचपडतोय आणि चाचपडत असताना अखेर शेवट त्याने तो फटका आणलाय आपल्या बॅटमधनं. इथे पुन्हा एकदा चांगला ग्लान्स केला. बॉबी त्या ठिकाणी उपस्थित होता. चेंडू अडवला. अगदी ऍक्टिव्ह खेळाडू आहे बॉबीला आपण पाहिलं. आल्या 2 षटकार त्याने ठोकले आणि इथनं पहा चेंडू अडवलाय. 9 वरती धावसंख्या पोहोचली. तब्बल आपण पाहिलं तर धावांचा टार्गेट सध्या त्यांना चेस करायचा 45. 11.2.5 म्हणजेच 11.2 असंच म्हणावं लागेल. अशी धावसंख्या त्यांना जमा करायचं आहे 45 धावा करण्यासाठी. एक जबरदस्त खेळ त्यांना करावा लागेल. मात्र इथे सध्या मी म्हणेन की 2.2 अशा धावा कमी केल्यात त्यांनी. 9 धावा तर आल्यात धावफलकावरती आणि इथनं आपण पाहिलं एक गडी गमावलं. ही एक जमेची बाजू राहिले. मात्र नवीन गोलंदाज आलाय रुपेश पाटील आलेत नवीन गोलंदाज. समोर मी म्हणेन की अजय भोईरवरती खूप काही निर्भर असेल या मॅच. अजून या संघाचं मुखिया येणं बाकी आहे. या मॅचमध्ये इंटर होणं बाकी आहे. त्याच्या बॅटची ताकद त्याच्या बॅटची धार दाखवणं अजून बाकी आहे. मात्र इथनं कुशिवली बस संघ कशा प्रकारे गोलंदाजी करेल आणि कशा प्रकारे इथनं त्यांना आक्रमण करू देणार नाहीये. फटका चांगला आहे. स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये चेंडू अगदी साला वेगाने झेपावलाय. चेंडूवरती केला वार. चेंडू जाईल सीमा पार. आला हा खणखणीत चौकार. धावसंख्या झाली आपण पाहतोय 13 वरती पोहोचली आहे. नेल्सन फिगर सध्या तरी गाठलाय. डबल डिजिट मध्ये ही धावसंख्या पोहोचली आहे.
14 धावा झाल्यात. नवीन फलंदाज इंटर झालाय. संघाचा दिशादर्शक, संघाचा प्रमुख अस्त्र, संघाचा मुखिया निलेश भोईर आलाय बॅटिंगसाठी. आता त्याला या डावाला पुढे न्यावं लागेल. त्याच्याकडनं खूप काही अपेक्षा आहेत शेडगावकरांच्या आणि त्या आशा पुढे न्यायच्या असतील तर त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग ऑर्डरमध्ये टॉप 3 मध्ये आलाय बॅट्समन आपण पाहतो निलेश भोईर. संघाचा नेता, दिशादर्शक, सर्वच काय म्हणता येईल आपण त्याला. इथे चेंडूला पहा, उडवला चेंडू, खाली क्षेत्र आहे आणि चेंडू जाईल इथे सीमा पार, येईल षटकार. फटका दमदार आहे. डी पेक्षा कव्हरचं क्षेत्र खाली होतं, तिथे मात्र चेंडूला फटका सजवला आणि इथे अजून एक धमाका. थांबायचं नाव घेत नाहीये फलंदाज मिस्टर अजय भोईर. सध्या इथे तुफान आणले त्याने. इथे धावांचा सध्या पाऊस पडतोय, कडक उन्हामध्ये देखील धावांचा लयलूट करतोय, धावांची आतिषबाजी करतोय, धावांचा पाऊस सध्या पाडतोय. पुन्हा आता सफल झाले होते क्रॉस मध्ये फटका खेळण्याचा, मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल. अजून एक रन्स ऍड केली जाईल. पुढच्या मॅच मध्ये आपण पाहतो एक जबरदस्त मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे, जिथे आई गावदेवी स्पोर्ट शिरोले आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान दिनकरपाडा ही मोठी रायव्हरली आहे. तिथे मोठ्या सामन्याचा आपण आनंद घेणार आहोत. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फटक्या उडवले, तिथे 2 धावा कंप्लीट होतील. इथे डॉट बॉल येऊ देत नाहीये. फटका प्रत्येक चेंडू आणण्याचा प्रयत्न करतायत. शेडगाव संघ देखील आज मात्र एकच उद्दिष्ट घेऊन आलाय. आज आम्हाला असोसिएशनची पहिली ट्रॉफी आमच्या गावामध्ये न्यायचीच आहे आणि ते उद्दिष्ट घेऊन येत असताना चांगला खेळ अजय भोईरचा आतापर्यंत राहिलाय. इथे पहा मिस्टेक झाली आहे. मिस्टेक आणि मिस्टेक. आता इथून टर्नओव्हर होऊ शकते मॅच, कारण दोघांकडनं कॉलिंग नव्हती. दोघांच्या अगदी डोळ्यामध्ये जी कॉलिंग करायची असते ती कॉलिंग पाहायला मिळाली नाहीये आणि तिथे त्या दोघांमध्ये कॉलिंग प्रॉपर नव्हती. त्याच्यामुळे इथनं आता कुठेतरी मिस्टेक झाले आणि त्याचमुळे इथे फलंदाज बाद होईल. या ठिकाणी आपण शुभ सन्मान देखील करणार आहोत. याच मैदानाचे मालक आपण पाहतोय स्वर्गवासी महादेव भाऊसाहेब दळवी क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणाचे मालक उद्योगपती कासने भूषणजी दळवी यांचा सन्मान आपण त्या मंचावरती यांच्या शुभ सन्मान आपण ते करतोय मंचावरती. आणि मी विनंती करेन रामशेठ फरडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत या मैदानाचे मालक. आणि मी खऱ्या अर्थाने संपूर्ण मोंडुलकरांच्या वतीने कौतुक देखील करेन की अगदी एका शब्दामध्ये त्याने हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि त्याचे आम्ही संपूर्ण मोंडुलकर या तुमच्या दिलेल्या जी साथ दिली आम्हा सर्वांना आमच्या स्पर्धा ठेवण्यासाठी, त्याबद्दल आम्ही सर्वत्र तुमचे ऋणी राहणार आहोत. खूप चांगलं योगदान तुम्ही आम्हाला दिलं. सर्वाधिक महत्त्वाची बाजू असते म्हणजे ती मैदान, आणि ते मैदान उपलब्ध करून देण्यामागे तुमचा खूप मोठा वाटा आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही तुमचं स्वतःच्या शब्द अपुरे पडतील एवढे कमी शब्द आपण आहेत की तुमचे आम्ही आभार व्यक्त करू. पुन्हा एकदा इथे लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. केतन आलेत. निलेशची विकेट इथे खूप काही सांगून जाईल. निलेश थोडे नाराज होते, कॉलिंग दोघांमध्ये नव्हती. ती कॉलिंग जर प्रॉपर असती तर इथे विकेट गेली नसती. मात्र तू मैमे असं होत राहिलं आणि दोघांनी कॉलिंग केल्याने दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आल्या आणि त्यामुळे त्यांची दोघांची टक्कर झाली. त्याचमुळे इथे विकेट मिळाली 28वा. मात्र निलेश म्हणत असेल माझी जरी विकेट रनआउटची गेली आहे
तर ह्या सामना तुम्ही दोघांनी जिंकून आणला, त्यापेक्षा मोठं पण मला या मॅचमध्ये काहीच नसेल. कारण जिंकणार मी जरी खेळलो असतो तरी माझा संघ जिंकेल, तुम्ही खेळला तुमची बॅटिंग झाली तरी जिंकणार संघ आपला शेडगावच असणार आहे, हे सांगताना नक्कीच तो पाहायला मिळाला त्यांना. आणि खऱ्या अर्थाने इथनं धावा झाल्यात आता 28 आणि 2 गडी गमावले गेलेत. तिथं ते आपण पाहतो तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 11 चेंडू धावा करायचा आहे 17 म्हटला तर क्रिकेटच्या पटलावरती अगदी अशुभ आकडा 17 तो आलाय आता. आणि तिथनं 17 आकडा पार करावा लागेल. कशा प्रकारे तो आकडा पार करतील हे देखील पाहावं लागेल. फुलटॉस आहे त्याला अगदी सॉफ्ट हँडने फटका ढकलला अलाउंड द कार्पेट. तिथनं एकदा वाली आहे. इथे मी म्हणे अजयवरती खूप काही निर्भर असेल. संपूर्ण जिम्मेदारी, संपूर्ण जबाबदारी, संपूर्ण आपल्या खांद्यावरती जिम्मेदारीचं ओझं घेऊन त्याला आता इथं चांगला खेळ करावा लागेल. अगदी प्रेक्षकांची हळूहळू गर्दी इथे वाढत चालली आहे. इथे जमलेल्या सर्व अतिथीगणांचे, मान्यवरांचे, प्रेक्षक राजाचे, आमच्या क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि आमच्या मान्यवरांचं सर्वांचं या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. आपण दुपारच्या सत्रामध्ये आहोत. अगदी 3:13 झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे जर आपण पाहिलं तर मोठा फटका तर आला नाही आहे. जसजशी ही स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये येत चालली तसं प्रेक्षकांची संख्या वाढत चालली आहे. जसजशी ही स्पर्धा जवळ येत चालली आहे अंतिम टप्प्यामध्ये तसतशी इथे मान्यवरांची बांधी आहे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक मान्यवर इथे भेट देऊन गेले, काही अजून मान्यवर आमच्या येत आहेत. प्रमुख अतिथीगण आमच्या इथे नक्कीच उपस्थिती त्यांची लाभेल. योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या हक्काची वाहिनी योगेश क्रिकेट वाहिनी आपण पाहतो. योगेश टेनिस क्रिकेट. फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. जज आणि टेकन. महत्वाचा विकेट इथे आलाय. अजय देखील आता होईल बाद. आता कुठेतरी प्रेशर, टेन्शन वाढला असेल. आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन की ज्या वेळेला आपण दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असतो तेव्हा दोन्ही संघाचा म्हणजे 11 खेळाडू असतात. मात्र सर्वाधिक महत्त्वाची कस कोणाचा लागतो ना तर ते 12व्या खेळाडूचं लागत असतं. आणि इथनं आम्ही मगासपासून पाहतोय की दोन्ही खेळाडूंची जी चलबिचल चालू आहे त्यामध्ये एखादा षटकार मारला तर एखाद्या 12व्या खेळाडूची लगेच प्रतिस्पर्धी संघाच्या 12व्या खेळाडूचे तोंड अगदी छोटं होतं. कधी एखादा विकेट गेला तर दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघाचं खेळाडूचं तोंड अगदी असं छोटं होतं. आणि आता इथनं ज्यावेळेस अजयची विकेट गेली त्यावेळेस अगदी चक असा आवाज आला शेडगाव संघाच्या 12व्या खेळाडूच्या अगदी तोंडामधनं की त्यांना माहिती होतं आता निलेश बाद झाले, आता अजय देखील बाद झालेत. म्हणजे थोडी प्रेशर आता 12व्या खेळाडूवरती देखील आहे. नवीन फलंदाज आलेत, प्रांजल आलेत, सतीश शेलार यांच्याकडनं. हा जर सामना जिंकला कुशिवली ब संघ तर 70-70चा कॅप सर्व संघाच्या खेळाडूंना दिल्या जातील. चांगला बॉल जबरदस्त चेंडू टाकला गेला. इथे आपण पाहिलं गोलंदाज ट्रॅक वरती परेश ज्याने आल्याला पहिल्या चेंडू ठोकला होता षटकार, तोच परेश आपण पाहतोय. परेश म्हटला तर परेश, ज्या लोखंडाला त्याचा स्पर्श होईल त्याचं सोनं होतं. आणि जिथे परेशच्या हातामध्ये चेंडू, पहिला चेंडू भेटला त्याने त्याला षटकार ठोकला, त्याच्या हातामध्ये गोलंदाजी दिली, त्याने इथे विकेट मिळवून दिले. डॉट बॉल टाकले. 7 मध्ये आता 16 आलेत. टॉपेज आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे, मात्र अगदी पहा थोडी मिस्टेक झाली आहे. ह्या धावा कुठेतरी अडचणीमध्ये आणू शकतील. 2 धावा झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न चालू आहे. 3 कंप्लीट झाल्यात आणि 3 धावा कंप्लीट झाला. षटक झालंय कंप्लीट. आता येणारे चेंडू असे 6. दोन धावा कंप्लीट झाल्यात. ओके, 2 रन्स आहेत. आणि इथनं आपण पाहिलं जर आता 31 धावा झाल्या. 6 चेंडू 14 धाव्यांची गरज आहे. वेळ नाही घेता चला आपण मॅच सुरू करा. जास्त वेळ आपण घेऊ नका. अगदी फायनल आपल्याला अगदी सूर्यनारायण देवता अस्ताला जाण्या अगोदर खेळवायचे आहे. जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय अंतिम स्लॉगवरच्या षटक्यामध्ये दुष्यंत आलाय. दुष्यंत भोईर, एक दुष्यंत मानकर, एक दुष्यंत भोईर. दुष्यंत भोईर आलेत आणि त्याला 6 चेंडूमध्ये 14 धावा सेव्ह करायच्या आहेत. सेव्ह, शॉर्ट बट स्वीट असा हा 6 चेंडूचा खेळ आहे. 6 चेंडूमध्ये त्याला आता 14 धावा रोखायच्या आहेत आणि 14 धावा रोखल्या जातील का हे देखील पाहावं लागेल. सलामातला सुरुवात करा, जास्त वेळ आपण घेऊ नका, खूप सारा विलंब आपण करतोय. पहिला चेंडू व्हाईट बॉल सध्या व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. फलंदाजाचा बॅटचा फ्लो एवढा प्रचंड ताकदीचा होता, बॅटच्या अगदी रडारवरती चेंडू जर आला तर त्याला नक्कीच षटकारासाठी फेकून दिलं जाईल. हा चेंडू देखील सोडून दिला. पुन्हा एकदा इथे बॅक टू बॅक दुसरा वाईट. सन्माननीय बलिरामजी केशव साहेबांचा इथे शुभागमन झाले. ग्रामपंचायत माझी सध्या उपसरपंच आहेत ग्रामपंचायत बोंडुलचे आणि त्यांचं इथे आपण करूया वेलकम सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय बलिरामजी केशव साहेब यांचा इथे शुभागमन झालंय. पाच चेंडू मध्ये आता करायचं आहेत 12 धावा. फुलटॉस आहे, त्यावरती आक्रमण जर चढवले मात्र फटका फसलाय. इथे पाहावं लागेल काय घडलंय तिथे. नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच पाहू शकू आपण, किंवा थर्ड अंपायरची भूमिका जर घेतली पंचायत तर आपण नक्की चेक करूया. या ठिकाणी नुकतं शुभागमन झालंय. सन्माननीय अमोलजी गवई साहेबांचे अगदी मामाश्री सुनीलजी पाटील साहेब वारेट गावचे उद्योगपती आहेत. जय माता दी इंटरप्राइजेस चे प्रॉपरेटर आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. वेलकम. आणि या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. आपण इथे चेक करतोय, डोंट वरी. जबरदस्त एफर्ट्स. 4 धावा संघाचा सेव्ह केल्या त्याने. 5 धावा सिंगल धाव घेतले, म्हणजेच एकच धाव या चेंडूवरती आले. काय जबरदस्त एफर्ट झाला. टाळ्या वाजवा एफर्ट साठी. या जबरदस्त एफर्ट्स. आणि आमच्या कॅमेरामॅनने काय जबरदस्त लास्ट मोमेंट पर्यंत ते छायाचित्र टिपलेत. वा कॅमेरामॅन, तुमच्या देखील या भूमिकेला दाद द्यावी लागेल. फुलटॉस होता, त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि लास्ट मोमेंट पर्यंत चेंडू सोडला नाही. पहा, त्यांना माहिती आहे आता बॅलन्स चाललं. त्यानंतर त्यांनी लगेच एक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. रामशेठ फर्डे साहेबांच्या माध्यमातून माझे उपसरपंच मोहंडुल यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. मात्र इथे प्रांजल आहे आता स्ट्राईक वरती. 4 चेंडू धावा करायचे आहेत. 11. इथे चांगला फटका आहे. गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याला बीट करून हुलकावणी देऊन चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. आला हा चौकार.
जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि इथनं पहा चौका ठोकलाय. पुन्हा त्या क्रॉस मध्ये फटका खेळला, इथे व्हाईट बॉल. अजून एक कहाणी में ट्विस्ट. मॅच कुठेतरी पलटवार होण्याची ताकद तिथे दाखवतोय गोलंदाज. मात्र पुन्हा एकदा सन्माननीय रामशेठ फरडे, माजी सरपंच उपसरपंच मोहंडूल यांच्या वतीने आपल्याला इथे षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लावले गेले. प्रांजल पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राइव्ह आपण पाहिला. बॉलर बॅक ड्राइव्ह एक धाव कंप्लीट झाला. दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे, होईल का नक्की पाहावं लागेल. स्ट्राईक मित्र म्हणेन ठेवली आहे, केतनकडे स्ट्राईक ठेवली आहे. 2 बॉल आणि 5 धावांची गरज. रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेडगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुशिवली बी. स्ट्राईक एंडवर केतन 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. 45 धावांचं आव्हान होतं 4 ओव्हरमध्ये आणि आता सामना प्रेक्षणीय झालाय. आता जर संदीप डॉट चेंडू आला तरी देखील सामना ऑन राहील, परंतु एखादा मोठा फटका आला तर ही मॅच झुकेल शेडगाव टीमच्या बाजूने. नक्कीच आता दोघांचे कस लागलेत. इथं मी म्हणेन गोलंदाज विचार केला असेल मला डॉट चेंडू टाकायचा आहे, मात्र फलंदाज म्हणत असेल आता मला इथे गमवण्यासारखं काही नाही आहे, पण मला माझ्या बॅटवरती येणारा चेंडू षटकार किंवा चौकार मला ठोकून मला सामना हा जिंकून द्यायचा आहे, माझ्या संघाला विजय करून द्यायचा आहे. व्हाईट बॉल इथे आला. अजून एक कहाणी में ट्विस्ट. मॅच अजून संपली नाहीये. व्हाईट बॉलने या मॅच मध्ये पलटवार झालाय. संधी उपलब्ध झाली आता शेडगाव टीमला. थँक्यू. इथे आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी, मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी मिळाली आहे. असेच बीएमसी कर्मचारी आहेत. सन्मान नरेश भगवान मानकर साहेबांचा इथे शुभागमन झालंय. वेलकम साहेब. आपलं हियान शिलन मोहंडूल आयोजित या चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. 2 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. चित्तथरारक मॅच. राईट हँड ओव्हर द विकेटने लेफ्ट हँड बॅटरसाठी पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईटचा इशारा. थोडासा दबाव वाटतोय संदीप, कारण का सुरुवातीला देखील दुसऱ्याने 2 वाईट टाकले, एकूण 4 वाईट टाकलेत. एक्स्ट्रा धावा 4-5 खर्च केलेत आणि त्याच कुठेतरी कुशिवली बी टीमला महागात पडतील असं म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारला तरच तुम्हाला अशा प्रकारच्या मॅचेस ज्या येतात त्याला कुठेतरी जिंकता येईल. मात्र मी म्हणेन दीपक की इथे आता गोलंदाजाची जी जिम्मेदारी आहे ती प्रचंड वाढली आहे. त्याच्यावरती ओझं होतं ते प्रचंड वाढलंय. अगदी असं वाटतंय की कुठेतरी मोठं ओझं त्याच्यावरती टाकलंय. फुलटॉस होता त्यावरती मात्र धाव घेतली जाईल का नाही आहे, धाव घेतलेली नाही. अजूनही ते मॅच आहे जिवंत. 1 चेंडू आणि करायचे आहे तब्बल धावा 3, म्हणजे चौकार ठोकावा लागेल. अदरवाईज ही मॅच 3 धावा कंप्लीट कराव्या लागतील. अगदी बरोबर. मॅच जर जिंकली तरी देखील जबाबदार गोलंदाज दुष्यंत असेल, कारण का त्यांनी या ओव्हरमध्ये 5 एक्स्ट्रा धाबा खर्च केलेत आणि हरली तरी तो देखील तोच जबाबदार असेल, कारण का त्या 5 धाबा जर एक्स्ट्रा खर्च झाला नसतं तर आता समीकरण थोडंसं शेडगाव टीमसाठी कठीण असतं. खूपच चांगलं टेलिकास्ट योगेश टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून दोन्ही दृश्य दाखवले गेलेत. एकीकडे मैदान आणि दुसरीकडे पाहुण्यांची गर्दी, आणि आपण मुख्य व्यासपीठावर हियांशला देखील पाहू शकतो, ज्याच्या नावाने मोंडूल संघ या पंचकृषीमध्ये क्रिकेट खेळत असतो. तो हियांश देखील या ठिकाणी आलेला, त्याचं देखील सहर्ष स्वागत. चौकारासाठी 500 रुपये रामजी फर्डे साहेबांच्या माध्यमातून दिले जातील. मॅच रोमांचक आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज. इथे मी म्हणेन की ज्या वेळेस असं टीम हडल होते त्यावेळेला जर आपण पाहिलं तर असं गोलंदाजाला सर्वजण एकत्र येऊन सांगतात. मात्र तो गोलंदाज म्हणत असेल की मी नक्की ऐकायचं तरी कोणाचं, मात्र शेवटला मोमेंटला तो त्याच्या स्वतःच्या माइंडचा ऐकतो, त्या प्रकारचा चेंडू टाकतो. एकतर जिंकवतो एकतर पराभव तरी होतो. फटका फसलाय. इथे कॅच पकडली जाईल का? हो पकडली आणि इथे सामना जिंकलाय. शॉर्ट चेंडू होता मात्र त्याचा फायदा घेता आला नाही फलंदाजाला, आणि तिथनं या शॉर्ट चेंडूचा फायदा घेता आला नाही. त्याच्यामुळे इथे संघाला पराभवाच्या छाया जावं लागलंय आणि इथनं हा सामना जिंकलाय. अर्थातच टीम आई गावदेवी स्पोर्ट्स कुशिवली ब संघ बंद मॅच 2 मॅचेस सलग त्याने जिंकल्यात. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम शेडगाव संघ. थँक्यू सो मच. जाऊया आपण पुढच्या मॅच कडे. जात ठिकाणी आपण पाहतोय मोहनजी गोरले यांचा सुपुत्र नक्ष सध्या ऑन स्क्रीनवर आहे. त्याचबरोबर मोहन गोरले यांचा दुसरा मुलगा वंश, त्याचबरोबर दिलीपजी गवाले या स्पर्धेचे खूप मोठी त्यांची जबाबदारी आहे. त्यांची मुलगी
तनिष्का आणि त्याचबरोबर अमोल गवाल यांची मुलगी ध्रुवी यांना आपण पाहू शकता या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेताना. आणि त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर कित्येक मान्यवर जोडले गेले, त्यांना देखील दाखवले गेले. बलिराम केशव उपसरपंच मोंडूलचे, त्यानंतर रामजी फडे उपस्थित आहेत.